नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक प्रश्नपत्रिका आणि यामध्ये आपण दरवेळीप्रमाणे काही प्रश्न विज्ञान असेल, तांत्रिक असेल, त्याचप्रमाणे जीके असेल किंवा आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचे चालू घडामोडी असेल म्हणजेच करंट अफेअरचे देखील प्रश्न टाकले आहेत। सोबतच आपण यामध्ये भरपूर असे महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे देखील प्रश्न टाकलेले आहेत। तर असे सर्व प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहे, IMP आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज टाकत असतो, त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील। तर चला तर आपण आजच्या या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, जात निहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर बघा, चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बिहार। बिहार काय आहे तर जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे हे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। प्रश्न दुसरा, इंटरक्विलिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? काय इंटरक्विलिन? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कॅन्सर। काय इंटरक्विलिन हे कॅन्सर रोगावर उपयोगी पडते। प्रश्न क्रमांक तिसरा, कुकडी योजनेचा फायदा डॅश डॅश या 2 जिल्ह्यांना होणार आहे? तर बघा, चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे व अहमदनगर। काय तर कुकडी योजनेचा फायदा हा पुणे व अहमदनगर या 2 जिल्ह्यांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जगातील आनंदी देशाच्या अहवालात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डेन्मार्क। काय तर खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जगातील आनंदी देशाच्या अहवालात डेन्मार्क या देशाचा प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न 5वा, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन किती तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 ऑक्टोबर। काय तर 1 ऑक्टोबरला या ठिकाणी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असतो। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6वा, डॅश डॅश हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रॉबर्ट ओवेन। रॉबर्ट ओवेन काय तर हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 7वा बघा, आफ्रिका खंडात किती टक्के उत्पादन जगातील हिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन बी 51.4%। 51.4% उत्पादन जगातील हिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी कोठे होते तर आफ्रिका खंडात होते। प्रश्न क्रमांक 8वा बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होतं? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी HG पारा। HG पारा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रजनीश शेठ। रजनीश शेठ आपलं काय त्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा। जास्त वेळ नाही लागणार, पण या ठिकाणी तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, बरोबर? जर लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। प्रश्न क्रमांक 10वा बघा, गोदावरी नदीवर जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए
48-19 48-19 काय तर महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे खासदार निवडले जातात। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12वा, कोणता देश ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर आहे? तर 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्वित्झर्लंड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा बघा, सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? काय पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीये? म्हणजे जर कोणत्या तरी लिपीत नसेल तर बाकीच्या उरलेल्या लिपीमध्ये आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो, बरोबर। तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी देवनागरी, काय तर सम्राट अशोकाचे शिलालेख या ठिकाणी देवनागरी लिपीत नाही। प्रश्न क्रमांक 14वा, कॅसिटराइट या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? कोणत्या धातूपासून? कॅसिटराइट। तर बघा 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कथिल, कथिल या धातुकापासून कॅसिटराइट हा धातू मिळवला जातो। प्रश्न क्रमांक 15वा बघा, कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा म्हसूर पुरवठादार आहे? बघा 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा, काय तर कॅनडा हा देश भारताचा सर्वात मोठा म्हसूर पुरवठादार आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय वाचून घ्या। अरे वा छान जमून आलाय हा आजचा बेत। तर बघा अरे वा, बरोबर ना, ह्याच्यावरून तुम्ही समजून जायला पाहिजे की हे वाक्य जे आहे हे कशाचं आहे तर केवल प्रयोगी अवयव आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा। वाक्य काय बघा, श्रीराम महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी झाला, हे वाक्य आहे, बरोबर। आणि प्रश्न काय विचारला आहे, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयोग चिन्ह, काय तर संयोग चिन्ह आपलं बरोबर उत्तर आहे। म्हणजे कसं या ठिकाणी हे जे चिन्ह आहे विद्यार्थी आणि प्रतिनिधी या दोघांमधलं, तर ते चिन्ह या ठिकाणी संयोग चिन्ह आहे, बरोबर। प्रश्न क्रमांक 18वा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे। वाक्य पुन्हा वाचून घ्या, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात आणि क्रियापद या ठिकाणी ओळखा, म्हणजे क्रिया काय ओळखा। तर सरळ सिंपल आहे, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शिकवितात, शिकवण्याची क्रिया या ठिकाणी होते, बरोबर ना। प्रश्न क्रमांक 19, तुम्ही हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सर्वनाम आहे, बरोबर। तुम्ही हा शब्द या ठिकाणी सर्वनाम प्रकारचा आहे। प्रश्न क्रमांक 20, तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर सरळ सिंपल आहे, काय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिले आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21, तळ हातावर शीर घेणे, काय तळ हातावर शीर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बलिदानाला तयार असणे, बलिदानाला तयार असणे म्हणजे काय तर तळ हातावर शीर घेणे। प्रश्न क्रमांक 22, त्याने हे पुस्तक लिहिले या वाक्यातील कर्म ओळखा। वाक्य पुन्हा वाचून घ्या, त्याने हे पुस्तक लिहिले। तर बघा लिहिणारा कोण आहे तर तो आहे, तो काय होईल आपल्या या ठिकाणी कर्ता होऊ शकतो, बरोबर। पण क्रिया कोणावर घडते, लिहिण्याची क्रिया जी आहे ती कोणावर घडते तर पुस्तकावर घडते, म्हणून आपलं कर्म काय होईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुस्तक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23, नैसर्गिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। त्या ठिकाणी कृत्रिम म्हणजे काय तर मानव निर्मित, ज्या ज्या गोष्टी मानवाने निर्माण केल्या किंवा आपण तयार करतो त्यांना काय म्हणतात कृत्रिम वस्तू म्हणतात। त्या ठिकाणी नैसर्गिकचा विरुद्धार्थी शब्द कृत्रिम होईल।
प्रश्न क्रमांक 24, नंतर, पर्यंत, पोवेतो ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अवयव आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कालवाचक. कालवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, सागराच्या लाटा उंच उसळत होत्या या वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्य वाटलं तर पुन्हा वाचून घ्या. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी होत्या आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारे क्रियापदे डॅश डॅश असतात. त्यात आता बघायचं आहे, ही गाळलेली जागा दिली आणि याच्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी. काय तर विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता हे व्यक्त करणारे क्रियापदे या ठिकाणी विद्यार्थी असतात. प्रश्न क्रमांक 27, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा, फिरणारी कोण आहे तर पृथ्वी आहे, म्हणजे कर्ता कोण राहील पृथ्वी, आणि फिरण्याची क्रिया कोणावरती होते किंवा कोणावरती होते बघा तर सूर्याभोवती फिरते, बरोबर ना. तर आपल्या या ठिकाणी कर्म काय असू शकतं तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सूर्य आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, मला नोकरी लागली की मी पेढे वाटीन अधोरेखित शब्दात कोणता उभयान्वयी अवयव आलेला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संकेतबोधक. काय तर संकेतबोधक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, खालील वाक्यातील उद्देश ओळखा. आणि वाक्य काय बघा, ही गोष्ट मला आत्ता आठवते आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोष्ट आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. आता शेवटचा प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतोय की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल त्या ठिकाणी व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 30, यथा राजा तथा प्रजा या वाक्यात यथा राजा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे गौण वाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीतदर्शक क्रियाविशेषण वाक्य. काय रीतदर्शक क्रियाविशेषण वाक्य आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.